आणि अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते। अकोल्यामध्ये एक खासगी बस नदीमध्ये कोसळली आहे। या बसमध्ये प्रवास करणारे सगळे प्रवासी हे वाशिमचे असल्याची माहिती मिळते। मात्र बसमधील 50 प्रवासी सुखरूप आहेत। ही एक समाधानाची बातमी आहे। या घटनेमधली अयोध्येवरून ही बस परतत होती आणि त्यावेळेस ही घटना घडल्याची माहिती आहे। 50 प्रवासी बसमधून प्रवास करत होते। बस खासगी होती। अचानकपणे बस नदीमध्ये जाऊन कोसळली। मात्र सुदैवाने बसमधून प्रवास करत असलेले सगळे प्रवासी आता सुखरूप असल्याची माहिती आहे। हे सगळे प्रवासी वाशिमचे होते आणि अपघात अकोल्यामध्ये घडलाय। या संदर्भातली आणखीन माहिती आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आपल्याला देतील। योगेश, कविताजी, अकोला जिल्ह्यातील बाळापूर नजीक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळली। दरम्यान ही भिकून नदी पात्रात ही बस सायंकाळच्या 7:15 वाजताच्या सुमारास कोसळली आणि या बस मधील सर्व प्रवासी वाशिम जिल्ह्यातील होते आणि ते अयोध्येहून परत बाळापूर कडून वाशिमला जाणार होते। दरम्यान बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडली आहे। दरम्यान यामधील 50 प्रवासी हे आता सुखरूप आहेत। या घटनास्थळावर पोलीस आणि बचाव पथक गेलेले आहेत आणि प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न चर्चेचे सुरू आहेत। सध्या कुठलीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। कविताजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल योगेश।